हॅलो नमस्कार. तर कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे कानबाईच्या विसर्जनाच्या दिवशीचा, म्हणजे सोमवारचा. तर रविवारी कानबाई येतात, सोमवारी जातात. तर इथे बघा सगळेजण पाहुणे सगळे रेडी होऊन तयारच होते कानबाईचं विसर्जनासाठी. आणि इथे इशीसुद्धा उभी आहे. त्याच्यानंतर इथे ढोल ताशे पुन्हा सुरू आहेत. आणि इथे बघा डुग्गू आणि डुग्गूचे पप्पा दोघंसुद्धा इथे उभे होते. तर यांना सर्वात प्रथम आहे ना, कानबाई जेव्हा आपण मंडपातून बाहेर काढतो ना, तर ती आपल्या दरवाजामध्ये थोडा वेळ ठेवायची असते. आता बघा इथे आहे ना, माझ्या मोठ्या जावेने कानबाई घेतली आहे आणि मी कळस घेतला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता. आणि इथे ना माझ्या डोळ्याला आहे ना काय म्हणतात ते खीर पोळी वगैरे ते झालं होतं. तर इथे आहे ना ज्या ज्या बायका पूजा करायसाठी ओटी भरायसाठी आल्या होत्या ना, त्या सर्वात प्रथम काय करतात, तर त्या आहेत ना पूर्ण रस्त्यावरती आहे ना पाण्याचा सडा टाकतात. त्याच्यानंतर हळद कुंकू लावतात आणि त्याचनुसार मग कानबाई त्या पाण्याच्या सड्यावरूनच जाते. त्याच्या पुढे पुढे ना रांगोळी वगैरे सुद्धा काढत जातात, फुगड्या घालतात, गाणी म्हणतात आणि नाचतातसुद्धा. तर अशा प्रकारे तर इथे मी कळस घेतलेला होता आणि माझ्या जाऊबाईंनी कानबाई घेतली होती डोक्यावर. तर अशी असते चौरंगवरती कानबाई आणि ती चौरंगासकटच कानबाई डोक्यावर घ्यायची असते. असं असतं सगळं. तर इथे ना बऱ्याचशा बायकांनी बघा किती छान छान फुगड्या वगैरे खेळल्या आहेत. तर अशा प्रकारे आनंदाने आहे ना विसर्जन करायचं असतं कानबाईचं. खूप बायका येतात आणि रस्त्याने ना, आता हे आमचं गाव आहे ना, तर गावोगावी म्हणजे असे प्रत्येक घराघरामध्ये जेव्हा कानबाई बसतात ना, तर जेव्हा त्या त्यांच्या विसर्जनासाठी कानबाई बाहेर येतात ना, तर जेव्हा त्या येतात तेव्हा एकमेकींना भेट देतात आणि त्यानंतर ती कानबाई असं पुढे जाते. तर इथे बघा, इथे सुद्धा गरबा वगैरे छान असा चालला होता आणि इथे सगळेच घेत होते. इथे आहे ना मी कानबाई डोक्यावर घेतली आहे. इथे तुम्ही पाहू शकता बघा. तर असं आहे ना प्रत्येक वेळी म्हणजे असं असतं ना, की थोडे थोडे लोकं घरच्या ज्या काही सुना वगैरे आहेत, नंतर मुली आहेत, तर त्या सगळ्या अशा थोड्या थोड्या वेळाने म्हणजे 4-4 5-5 पावलं असं चालून कानबाई डोक्यावर घ्यायची असते. छान असतं, मान असतो आणि आपल्यालासुद्धा एक समाधान असतं कानबाई विसर्जनाचं, की चला आपण डोक्यावरती घेतली म्हणून. तर इथे बघा मीसुद्धा कानबाई डोक्यावर घेतलेली होती आणि माझी मोठी जाऊ आहे ना, तिने कलश घेतला होता डोक्यावरती. तर जेवढंच कानबाईचा मान असतो ना, तेवढंच हा बाजूचा जो कळस आहे ना, त्याचासुद्धा मान असतो. तिथे तुम्ही पाहू शकता. सगळ्यांच्या कानबाई डोक्यावर घेऊन झाल्यावरती ना, माणसांनीसुद्धा कानबाई डोक्यावर घेतलेली आहे. तर अशा प्रकारे बघा पूर्ण रस्ता आहे ना पाण्याने ओला करायचा असतो. अजिबात रस्ता कोरडा चालत नाही आणि पाण्याच्या सड्यावरून कानबाईने जायचं असतं. असं असतं, जी बाई डोक्यावरती कानबाई घेते ना, तीच कानबाई पाण्याच्या सड्यावरूनच चालणार, असं असतं. कोणी रांगोळ्या काढतात, कोणी फुगड्या खेळतात. हे बघा इथे असंच जे पाणी कलशात आणलं जातं ना, त्याच पाण्याने सडा केला जातो आणि नंतर मग हळद कुंकू भरून ओटी भरली जाते. तर इथे नाच गाणे असं भरपूर मज्जा केली आम्ही. खूप छान असा कानबाईचा उत्सव साजरा झाला. खूप मज्जा आली. आता इथून पुढे ना विसर्जनासाठी नदीवरती जातात आणि नदीवरती गेल्यावरती आहे ना आरती वगैरे करतात. त्याच्यानंतर ज्या काही वस्तू आहेत कानबाईसाठी वापरलेल्या म्हणजे नारळ सोडून बाकी सगळ्या वस्तू विसर्जन वगैरे करतात. दागिने वगैरे सगळे काढून घेतात आणि नारळ जो असतो ना, तोसुद्धा म्हणजे काढून घेतो आणि थोडंसं असं पाण्यामध्ये भिजवून पुन्हा तो आणला जातो. तर अशा प्रकारे आहे ना कानबाईचं विसर्जन होतं आणि तेच कानबाई तिकडच्याच नदीतलं थोडीशी वाळू वगैरे घेऊन किंवा त्याच जे काही म्हणजे गहू वगैरे असतात ना, ते घेऊन आल्यावरती त्याच्यामध्येच पुन्हा एकदा पाणी भरून कानबाई ठेवली जाते आणि मग घरी आल्यावरती पुन्हा एकदा आरती होते. अशी विसर्जनापर्यंत आहे ना 5 वेळा बरोबर आरती होते. एकदा घरामध्ये असताना, मग घरातून बाहेर काढताना म्हणजे दरवाजापाशी, त्याच्यानंतर पुन्हा नदीच्या इथे, मग नदीच्या इथून पुन्हा रिटर्न जाताना घरच्या साईडला, अशा प्रकारे ना आरती होत असते. त्याच्यानंतर बघा इथे मोठ्या चुलत दिरांपासून ते नंदांपर्यंत वगैरे सगळ्यांनी, नंदांच्या मुलांनी वगैरे सगळ्यांनी कानबाई डोक्यावर घेतली. सगळ्यांना मान दिला जातो. म्हणजे जेवढ्या सुना असतील तेवढ्या सगळ्यांना
मान दिला जातो अशा प्रकारे. तर कानबाईनं ह्यांच्याच घरी ह्या ज्या घेऊन चालत आहेत ना कानबाई, ह्यांच्याच घरी बसलेली. तर हे ना आमचं गाव म्हणजे ह्या गावीच राहतात आणि ह्यांनी आत्ताच नवीन घर वगैरे असं छान बांधून घेतलं आहे. तर इथे बघू शकता बघा किती छान असं खूप खूप आनंदाने, मजेने, खूप म्हणजे गाणी बोलत, आरती करत वगैरे अशी कानबाईची विसर्जन होतं. आणि खानदेशमधली पण एक प्रथा आहे की खानदेशचा जो डान्स असतो ना, त्या ह्याच्या प्रथेमध्ये सुद्धा कानबाईचा डान्स करून म्हणजे मजा घेतली जाते. खूप छान वाटतं आणि कानबाईची आरतीसुद्धा म्हटली जाते. तर फ्रेंड्स अशा प्रकारे होता आजचा व्हिडिओ आणि खूप म्हणजे कानबाईचा हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता. कारण की ना काय झालं की व्हिडिओ शेअर करायचं भरपूर दिवस झालेत, राहून गेलं आहे माहिती आहे मला. पण उशीर झाला व्हिडिओज तुमच्यासोबत पोस्ट करायला आणि तुमच्यासोबत शेअर करायला. तर कारण असं आहे की थोडंसं तब्येत बरी नव्हती, डोळ्याला माझ्या किरकोळी झाली होती. त्याच्यानंतर थोडं इशीच्या अभ्यासाचं थोडं सुट्ट्या पडल्या होत्या म्हणून तिचा अभ्यासाचं सुद्धा बाकी होतं. तर ह्या सगळ्यामध्ये आहे ना वेळच नाही मिळाला. तर म्हटलं की चला तुमच्यासोबत शेअर करावं. तर इथे बघा, तर इथे ना माझ्या मिस्टरांनी कानबाई डोक्यावर घेतली होती आणि मी सुद्धा कलश घेतला होता. तर असं जोडी-जोडीसुद्धा करू शकत होते म्हणून आम्ही दोघांनीसुद्धा घेतली आणि त्याचा आनंदसुद्धा भेटला. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी